जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा गर्भातून नुकता बाळाने जन्म घेतला. कधी कधी असं घडतं जन्माला आल्याबरोबर बाळ गतप्राण होऊन जातं. एवढी काळाची सत्ता या देहामध्ये आहे, या देहावरती आहे बघा. म्हणून खऱ्या अर्थानं तो काळ एवढा भयानक आहे महाराज. त्या काळाला कुणाची दया सुद्धा येत नाही, काळाला कुणाची दया येत नाही. मग तो काळ कुणाला 1 वर्षामध्ये घेऊन जातोय, तो काळ कुणाला 5 वर्षामध्ये घेऊन जातोय, तोच काळ कुणाला 20 वर्षामध्ये घेऊन जातोय, तो काळ कुणाला 50 वर्षामध्ये घेऊन जातोय आणि तो काळ कुणाला 80 वर्षामध्ये घेऊन जातोय. परंतु काळाच्या ठिकाणी दया मात्र नाही महाराज, कुणालाही सुट्टी मात्र काळ देत नाही महाराज. परंतु काही लोक म्हणतात महाराज माणसाच्या 2 आवडी सांगितलेत बघा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये. माणसाची पहिली आवड आहे माणसाला सत्ता आवडते आणि दुसरी आवड माणसाला अमरपणा आवडतो. परंतु एक गोष्ट सांगू का, कितीही माणसाने जर मला सांगा या ठिकाणी मरावं असं कुणाला वाटतंय? मरावं कुणाला वाटतं का? नाही महाराज. 80 वर्षाचे एखादे आजोबा असू द्या, त्या आजोबाला जर विचारलं आजोबा आता सगळ्या नातवांचे सुद्धा तुमच्या लग्न झाली, नातू पंतू तुम्ही सगळं डोळ्याने बघितलं, होत्याचं नव्हतं झालं, एवढा घर भरून तुमचा गोकुळासारखा सगळा परिवार आहे, अजून तुम्हाला किती दिवस जगावं वाटतंय? तरी 80 वर्ष जगून सुद्धा आजोबा म्हणतात महाराज 100 पर्यंत नक्कीच मला जावं वाटतं महाराज. मरावं कुणाला वाटत नाही महाराज, कुणाला मरावं वाटत नाही. परंतु या जगाचा नियम आहे महाराज. म्हटलं तुम्हाला कितीही जरी आपल्याला जगावं वाटत असलं, आपल्याला अमर व्हावं असं वाटत असलं, तरीही आपल्याला या ठिकाणी राहता येत नाही महाराज. कारण तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बरे, किंवा चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविन. तुमच्या आमच्या देहावरती सत्ता काळाची आहे आणि तुम्हाला किती दिवस जन्माला जिवंत ठेवायचं हे मात्र त्या भगवंताच्या हातामध्ये महाराज. म्हणून आपण खऱ्या अर्थानं हा विचार केला पाहिजे. मरावं कुणाला वाटत नाही, परंतु महाराज ज्या दिवशी आपल्याला बोलावणं येईल ना महाराज, त्या दिवशी मात्र सोडून आपल्याला जावं लागतं. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. वो दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा. जिंदगी का क्या भरोसा है उस जिंदगी का, क्या भरोसा है उस जिंदगी का, क्या भरोसा है उस जिंदगी का. आपल्याला मरावं वाटत नाही, परंतु मेल्याशिवाय मात्र आपल्याला काही उपाय नाही महाराज. यालाच आमच्या जगद्गुरु तुकोबरायचे शब्द आहेत बघा. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, जाणार आहे, त्याला काळ एक ना एक दिवस खाणार आहे महाराज. परंतु एक गोष्ट सांगू का, या जगाचा नियम असा आहे, ज्याचं मरण, ज्याच्या आयुष्याची घडी संपत आली ना महाराज, त्या माणसानं कितीही जरी प्रयत्न केले ना तर या ठिकाणी तो माणूस वाचू शकत नाही. आणि ज्याच्या आयुष्याची घडी भरली नाही, त्यानं कितीही जरी प्रयत्न मरायचे केले ना तर तो माणूस मात्र मरू शकत नाही. काय झालं, 2 जण पती पत्नी होते, दोघांमध्ये थोडासा वाद झाला. वाद अशामुळे झाला की मुंबई सारख्या शहरामध्ये, मुंबई सारख्या सिटीमध्ये ते 2 जण राहत होते. पत्नी रोज कामाला जायची आणि पती मात्र काहीच काम करत नव्हता.
रोज जुगार मात्र खेळायचा. त्या पत्नीने सांगितलं, तुम्ही रुपयाचंही काम करत नाही, परंतु घरामध्ये असलेले थोडे थाडके पैसे मात्र तुम्ही जुगाराच्या नादी लागून ते सर्व उडवताय. तुम्ही काहीच काम करत नाही. म्हणून पत्नीनं हात जोडून विनंती केली, तुम्ही रुपयाचंही काम करू नका, परंतु आजपासून जुगार मात्र खेळू नका. मी एकटे काम करून आपला संसार चालवते, फक्त तुम्ही जुगार मात्र कधी खेळू नका. एवढं पत्नीने सांगितलं. 2-4 दिवस महाराज तो शांत राहिला. परंतु महाराज काही काही माणसाला सवय झालेली असते, त्यांचा स्वभावामध्ये काही बदल होत नाही. या जगाच्या पाठीवरती एखादा तुम्हाला मोठा आजार झाला तर तो आजार बरा करण्याकरता अनेक मोठमोठाले तुम्हाला दवाखाने सापडतील. त्या दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही आजार तुमचा बरा करू शकता, परंतु माणसाच्या स्वभावाला कुठलाच असा दवाखाना नाही की माणसाच्या स्वभावामध्ये बदल होईल असं दवाखाना नाही, कुठलाच विलाज नाही महाराज. त्याने 2-4 दिवस महाराज पत्नीने सांगितलं तसं ऐकलं, परंतु एक दिवस महाराज परत जुगार खेळायला गेला. जुगार खेळायला गेल्याच्या नंतर संध्याकाळी पत्नी घरी आली. दोघांमध्ये परत वाद झाला. तिनं सांगितलं, आजपासून तुम्ही अजिबात परत जुगाराच्या डावावरती खेळण्याकरता जायचं नाही महाराज. त्यांनी सांगितलं, नाही, मी जुगार खेळणार म्हणजे खेळणार. तू म्हटले तुम्ही स्वतः काम करून आणा आणि नंतर तुम्ही जुगार खेळायला जा. त्यावेळेस तो म्हटला, मला काम करायला अजिबात जमणार नाही, आणि तू जरी मला काम करायला लावत असशील तर मी एक गोष्ट तुला सांगतो, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करण, मी आत्महत्या करण. असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या पत्नी होती, तिनं सांगितलं, बरं ठीक आहे, नका काही काम करू, परंतु जुगार मात्र खेळू नका. एवढं सांगून सांगून ती दमली. काम करावं म्हटलं, काम करा म्हटलं तर त्याचं एकच उत्तर असायचं, मी जीव देईन, आत्महत्या करेन. परंतु काय महाराज, एक ना एक दिवस माणूस या रोजच्या या त्रासाला कंटाळत असतं. एक दिवस तिनं सांगितलं, तुम्ही काहीतरी काम करा. तो म्हटला, मी काम करणार नाही, तू जर मला काम करायला सांगितलं तर मी जीव देईन. तिनं एक दिवस महाराज रागाच्या भरामध्ये म्हटले, जा तुम्हाला काय तुमच्या जीवाचं करायचं तरी करा, असं म्हटली महाराज. मी कशा करता सांगतो, ज्याचं मरण जवळ आलंय त्याने कितीही प्रयत्न केला तर तो वाचत नाही, आणि ज्याचं मरण जवळ नाही आलं, त्याचं आयुष्य अजून पुढे बाकी असेल तर त्याने मरायचा कितीही जरी प्रयत्न केला तर तो माणूस मरत नाही. बघा, हिनं सांगितलं, जा तुमच्या जीवाचं काय बरं वाईट करायचं ते करा, मला काही घेणं देणं. रोज तुम्हाला सांगून सांगून कंटाळले महाराज. मग आता मुंबई सारख्या शहरामध्ये हा मोठ्या 4-5 मजली बिल्डिंग वरती गेला. बिल्डिंग वरती गेला ना, तर वरून बिल्डिंगच्या टेरिस वरून खाली उडी मारायची ठरवली. टेरेस वरती उभा राहिला आणि उडी मारायची आणि आपलं जीवन संपवायचं या विचारामध्ये तो त्या बिल्डिंग वरती उभा राहिला. तेवढ्यामध्ये महाराज एक त्या भाजीवाला भाजीची टोपली डोक्यावरती घेऊन तो त्या रस्त्याने खाली जात होता. वरून याने उडी मारायला आणि ते भाजीवाला याच्या खाली यायला वेळ एकच आली महाराज. याने जशी वरून उडी मारली तशी ती उडी भाजीच्या टोपल्यामध्ये पडली महाराज. अहो, मला सांगायचंय, ज्याला मारायचं होतंय, मरण्याकरता वरून उडी मारली, तो मेला नाही. परंतु ज्या भाजीवाल्याने घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर आपल्या मुलांना सांगितलं होतं, बाळांनो, एवढे या टोपल्यामधली भाजी विकल्याच्या नंतर संध्याकाळी घरी येताना तुम्हाला मी आईस्क्रीम आणील. आपल्या पत्नीला सांगितलं होतं, तुला नवीन साडी घेऊन येईल. एवढं पती मुलांना आपल्या पत्नीला आश्वासन देऊन तो घराच्या बाहेर निघला होता. तो माणूस महाराज संध्याकाळी परत घरी गेला नाही. त्याचा मुक्काम मात्र स्मशानभूमीमध्ये झाला. आणि ज्या पत्नीला भांडून तो म्हटला होता, मी आता माझ्या देहाचं काहीतरी करतोय, जीव देतो, आता त्या पत्नीला वाटलं होतं माझ्या आयुष्यातली एकदाचीच कटकट निघून गेली. तो माणूस दुपारच्या जेवणाला परत घरी पोहोचला महाराज. ही तुमच्या आमच्या जीवनाची शोकांतिका आहे. मी कशाबद्दल सांगतो, आपण कितीही जरी ठरवलं मारायचं तरी आपलं आयुष्य शिल्लक असेल तर आपल्याला मरता येत नाही. आणि आपलं जीवन ज्या दिवशी संपणार आहे त्या दिवशी आपण कितीही जरी ठरवलं आपल्याला वाचायचं तरी आपल्याला 100 डॉक्टर जर आपल्या भोवती उभी असतील तरी आपल्याला वाचता येत नाही महाराज. ही तुमच्या आमच्या जीवनाची शोकांतिका आहे.